नाही. मी जर आमदार असतो आतापर्यंत अख्ख्या पुरंदर तालुक्यात पाणी गुंजवणीचं फिरलं असतं. अरे डायलिसिस आणि किडनी गुंजवणीच्या पाण्यासाठी विजय बापू शिवतारेंनी पुरंदरच्या गोरगरिबांसाठी केलेलं उपोषण त्याच्यातून झालेलं. त्यामुळे अशा आयऱ्यागाऱ्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार नाही. विजय शिवतारे हे 2 वेळा पुरंदरचे आमदार व उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील अनेकांना रोजगार मिळाले आणि विजय शिवतारे यांची सामाजिक ओळख होत गेली. त्यामुळे ते हळूहळू राजकारणाकडे ओढले गेले आणि त्यातही त्यांनी आपल्या धडाडीने स्वतंत्र ठसा उमटवला. विजय शिवतारे यांचा जन्म 24 डिसेंबर 1959 रोजी झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी दुग्ध व्यावसायिक म्हणून आपल्या उद्योजकाचे जाळे विस्तारले. पुढे साखर, मत्स्य व्यवसाय, इथेनॉल प्रकल्पाची उभारणी यामुळे त्यांनी पंचक्रोशीत नावलौकिक मिळवला. सामाजिक व राजकीय कार्याची आवड असल्याने शिवसेनेमध्ये त्यांनी विविध पदांवर कामे केली. तालुक्यामध्ये संघटना बांधणी करतानाच तेथील जनतेमध्ये आपले काम करणारा आणि धडाडीचा विश्वासू नेता म्हणून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळेच तेथील जनतेनेही त्यांना वेळोवेळी विश्वास दाखवला आणि साथ दिली. पुढे पक्षप्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका राज्यामध्ये मांडण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि स्पष्ट वक्तेपणामुळे विविध पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळत गेली. आमदारकीच्या रूपाने राजकीय यश त्यांनी खेचून आणले. त्यामुळे प्रचंड मोठी जबाबदारी आमच्यावर सगळ्यांवरच आलेली आहे. लोकांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटतो. त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विजय शिवतारे हे राजकारणामध्ये स्पष्ट वक्तेपणा आणि कणखर बाणा यामुळे ओळखले जातात. त्यामुळे ते कोणत्याही सामाजिक राजकीय प्रश्नावर रोखठोक भूमिका मांडताना मागे हटत नाहीत. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.